नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 मे 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन म्हणजेच SCBA चे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे कपिल सिब्बल। ज्येष्ठ वकील आणि राजकारणी कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी 1066 मतांनी विजय मिळवला आहे। कपिल सिब्बल यांचे जवळचेच प्रतिस्पर्धी वकील प्रदीप राय यांना 689 मते मिळाली आहेत। ज्येष्ठ वकील डॉक्टर अदिशा अग्रवाल यांना 296 मते मिळवून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत। प्रिया हिंगरोनी, त्रिपुरारी रे आणि नीरज श्रीवास्तव हे इतर स्पर्धक होते। कपिल सिब्बल यांनी 20 वर्षांनंतर ही निवडणूक लढवली। ते 1995, 1997 आणि 2001 मध्ये SCBA चे अध्यक्ष होते। तर आता 2024 मध्ये ते चौथ्यांदा SCBA चे अध्यक्ष झालेले आहेत। अधिवक्ता विक्रांत यादव यांची SCBA चे सचिवपदी निवड झाली आहे। सिब्बल हे 1989-90 दरम्यान भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते। तर 1983 मध्ये ते वरिष्ठ वकील झाले होते। नेक्स्ट आहे, पर्यावरण चॅम्पियन्ससाठी ब्ल्यू रेसिडेन्सी व्हिसा कोणी लॉन्च केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे UAE म्हणजेच दुबई। मे 2024 मध्ये पर्यावरण संशोधन, सक्रियता आणि तांत्रिक उपायांमध्ये जागतिक नेत्यांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी UAE ने 10 वर्षांचा ब्ल्यू रेसिडेन्सी व्हिसा सुरू केला आहे। ब्ल्यू रेसिडेन्सी व्हिसा पर्यावरण संरक्षण आणि टिकाऊपणाच्या प्रयत्नांमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींना दीर्घकालीन निवासाची ऑफर देईल। आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थांचे सदस्य, पुरस्कार विजेते संशोधक आणि प्रतिष्ठित कार्यकर्ते या व्हिसासाठी अर्ज करू शकतात। UAE चा गोल्डन व्हिसा गुंतवणूकदारांना, उद्योजकांना आणि तज्ज्ञांना दशकभराच्या निवासाची ऑफर देतो। UAE देखील 2024 हे वर्ष शाश्वततेचे वर्ष म्हणून पाळत आहे, जे पर्यावरणीय उपक्रमांवर केंद्रित आहे। नेक्स्ट आहे, जगातील सर्वात उंच जलतरण स्पर्धेचा पूल कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भूतान। मे 2024 मध्ये भूतानमध्ये जगातील सर्वात उंच स्पर्धेचा पूल उघडला आहे। समुद्रसपाटीपासून 8200 फूट म्हणजेच 2400 मीटर विक्रमी उंचीवर असलेला हा भूतानमधील पहिला स्पर्धात्मक जलतरण तलाव आहे। जागतिक जलतज्ञांनी याचे उद्घाटन केले आहे। पूल फॉर ऑल प्रोग्राम उपक्रमांतर्गत हे बांधण्यात आले आहे। द पूल फॉर ऑल प्रोग्राम उपक्रम 2019 मध्ये सुरू करण्यात आला होता। नेक्स्ट आहे, टाइम्स हायर एज्युकेशन यंग युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये महात्मा गांधी विद्यापीठ कितव्या स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर 81व्या। टाइम्स हायर एज्युकेशन यंग युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये जगभरातील 670हून अधिक विद्यापीठांचा समावेश आहे। पहिल्या 100 यादीत 2 भारतीय विद्यापीठांना स्थान मिळाले आहे। यामध्ये महात्मा गांधी विद्यापीठ केरळ हे 81व्या स्थानावर आहे, तर अन्ना विद्यापीठ चेन्नई येथील 96व्या स्थानावर आहे। सिंगापूरचे नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सलग दुसऱ्या वर्षी अव्वल स्थानावर राहिली आहे। या क्रमवारीत 50 वर्षे किंवा त्यापूर्वी स्थापन झालेल्या विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे। नेक्स्ट आहे, भारतातील सर्वात उंच बोगदा म्हणून कोणता बोगदा ओळखला गेला आहे? तर याचे एक उत्तर आहे सेला बोगदा। सेला बोगदा हा भारतातील सर्वात उंच बोगदा म्हणून ओळखला गेला आहे। सेला बोगदा BRO इंडियाने बांधला आहे। आंतरराष्ट्रीय पुस्तक ऑफ ऑनरद्वारे अधिकृतपणे देशातील सर्वात उंच बोगदा म्हणून हा ओळखला जातो। 2.598 किलोमीटर लांबीचा बोगदा तेजपूर तवांग रोडवर 13,000 फूट उंचीवर आहे। 13,000 फूट उंचीवर वसलेला सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा सेला बोगदा अरुणाचल प्रदेशातील तवांगशी सर्व हवामान कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल। नेक्स्ट आहे, अधिकृत किट प्रायोजकासाठी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाशी कोणी करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्युमा इंडिया। मे 2024 मध्ये पुमा इंडियाने अधिकृत किट प्रायोजक होण्यासाठी भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनशी करार केला आहे। प्युमाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही स्पर्धांमध्ये ट्रॅक आणि फील्ड, जंप, थ्रो, क्रॉस कंट्री रनिंग आणि मॅरेथॉनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या AFI अंतर्गत प्रत्येक ॲथलीटला परफॉर्मन्स किट, स्पीड सूट आणि ट्रॅव्हल गिअरचा पुरवठा करण्यासाठी अनेक वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे। या भागीदारी अंतर्गत किटिंगमध्ये ऑलिम्पिक, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळांचा समावेश नाही। प्युमा 400हून अधिक खेळाडूंना स्पर्धात्मक मदत करेल। नेक्स्ट आहे, नासाने आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर डेव्हिड साल्वागेनी यांची नियुक्ती केलेली आहे।
मे 2024 मध्ये नासाने डेव्हिड साल्वागिनी यांना एजन्सीचे मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकारी म्हणून नवीन भूमिका दिली आहे। चीफ डेटा ऑफिसर म्हणून त्यांच्या सध्याच्या नोकरीत ही भर पडली आहे। AI तंत्रज्ञान जबाबदारीने वापरण्याची नासाची वचनबद्धता ही नियुक्ती दर्शवते। नेक्स्ट आहे फेडरेशन कपमध्ये 200 मीटर स्प्रिंट स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले? तर अनिमेश कुजूर यांनी जिंकलेले आहे। 20 वर्षीय अनिमेश कुजूरने भुवनेश्वर ओडिसातील फेडरेशन कपमध्ये 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले। कुजूरने 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावत 20.62 सेकंदाची वेळ नोंदवली। अमल बोरगोहेनच्या 20.52 सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमानंतर भारतीयाने केलेली दुसरी सर्वोत्तम वेळ आहे। 100 मीटरच्या अंतिम फेरीसाठी तो पात्र ठरला। नेक्स्ट आहे केदारनाथ यात्रेच्या आयोजनासाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशन मर्यादा सुरू केले आहे? तर उत्तराखंड राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेली आहे। मे 2024 मध्ये केदारनाथ यात्रा 2024 मधील सजावट, अंमली पदार्थांच्या वापरावर नियंत्रण आणि उद्धट वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी रुद्रप्रयागमध्ये उत्तराखंड पोलिसांनी ऑपरेशन मर्यादा सुरू केले आहे। यात्रेकरूंना तीर्थक्षेत्रांच्या पावित्र्याचा आदर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या अंतर्गत पोलीस चलन जारी करत असून उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत आहेत। नेक्स्ट आहे अलीकडेच 12वी भारत मंगोलिया संयुक्त कार्यगटाची बैठक कोठे झाली? तर उलानबाटर या ठिकाणी। भारत आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयादरम्यान 12वी संयुक्त कार्यगट बैठक 16 ते 17 मे 2024 रोजी मंगोलियाची राजधानी उलानबाटर येथे झाली। बैठकीदरम्यान दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्यावर दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केले। दोन्ही बाजूंनी विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांवरील प्रगतीचा आढावा घेतला। भारत आणि मंगोलियामध्ये प्राचीन ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सभ्यता संबंध आहेत। गेल्या 27 वर्षात भारताची मंगोलियाला होणारी निर्यात 14.1% वार्षिक दराने वाढली आहे। 1995 मध्ये $2.03 मिलियन वरून 2022 मध्ये $71.3 मिलियन वर पोहोचली आहे। नेक्स्ट आहे नुकतेच मालती जोशी यांचे निधन झाले आहे, त्या कोण होत्या? तर त्या एक लेखिका होत्या। मे 2024 मध्ये पद्मश्री प्राप्त भारतीय लेखिका मालती जोशी यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले। मालती जोशी यांना 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। मालती जोशी यांची धर्मयुग ही पहिली कथा 1971 मध्ये प्रकाशित झाली। औरत एक रात है, समर्पण का सुख, पिया पीर ना जानी, हादसे और हौसले ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत। मालती जोशी यांच्या कथा मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, तेलुगू, पंजाबी, मल्याळम, कन्नड तसेच इंग्रजी, रशियन आणि जपानी भाषांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत। नेक्स्ट आहे 2023 मध्ये जागतिक इंटरनेट शटडाऊनमध्ये कोणता देश आघाडीवर आहे? तर भारत हा देश आघाडीवरती आहे। 2023 मध्ये जागतिक इंटरनेट शटडाऊनमध्ये भारत अव्वल स्थानावर आहे। भारतात 2023 मध्ये 116 इंटरनेट शटडाऊनची नोंद आहे। ॲक्सेस नावानुसार भारत सलग 6व्या वर्षी जगात आघाडीवर आहे। मणिपूरमध्ये सर्वाधिक काळ इंटरनेट बंद राहिले। मणिपूरमध्ये हा बंद 212 दिवस चालला, त्यामुळे 32 लाख लोक प्रभावित झाले। 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जातीय हिंसाचारामुळे 65 वेळा बंद राहिले। 2023 मध्ये भारतातील दीर्घ शटडाऊन 15% वरून 41% पर्यंत वाढले आहे। नेक्स्ट आहे 28व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या राजमाता जिजाबाई करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर मणिपूर या राज्याने जिंकलेले आहे। मणिपूरने कोलकाता येथील किशोर भारती क्रीडांगण येथे 28व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या राजमाता जिजाबाई करंडक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे। अंतिम फेरीत मणिपूरने हरियाणाचा 2-0 असा पराभव करून हे 22व्यांदा विजेतेपद पटकावले आहे। नेक्स्ट आहे भारत झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे तिसरे सत्र कोठे संपन्न झाले? तर नवी दिल्ली या ठिकाणी। भारत झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे तिसरे सत्र 13 ते 14 मे 2024 दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडले। JTCचे सहअध्यक्ष प्रिया पी नायर, आर्थिक सल्लागार वाणिज्य विभाग आणि रुडो एम फारनिशी, मुख्य संचालक आर्थिक सहकार्य झिम्बाब्वे या सरकारचे होते। झिम्बाब्वेच्या शिष्टमंडळात पीटर होपवानी, झिम्बाब्वेच्या दूतावासाचे राजदूत जॉर्ज डी अफेअर्स आणि संबंधित मंत्रालयांचे 15हून अधिक प्रतिनिधींचा समावेश होता। डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन्स, टेलिमेडिसिन, रफ डायमंड्स, इन्स्टंट पेमेंट सिस्टीम, पारंपरिक औषध इत्यादींमध्ये नियामक सहकार्यासाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याची शक्यता तपासण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या कंपनीच्या कृषी ड्रोनला DGCA कडून प्रमाणपत्र मिळाले आहे? तर याचे उत्तर आहे AITMC व्हेंचर्स लिमिटेड।
AITMC वेंचर्स लिमिटेडला कृषी ड्रोन विराजसाठी DGCA प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे। कंपनीचे CEO हिमांशु शर्मा म्हणाले की AVPLच्या विराज US कृषी ड्रोनला पहिल्या प्रकारचे प्रमाणपत्र मिळाले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।